छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशामध्ये धूमधडाक्यात साजरी करण्यात येते आहे। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी जयंतीच्या पूर्वसंध्येला खामगावमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक अशी सजावट करण्यात आली। पुतळ्याच्या भोवती आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले। आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत त्यांनी एक ट्विट केलं। यासोबतच त्यांनी एक खास व्हिडिओ देखील शेअर केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा 394वा शिवजन्मोत्सव सोहळा नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। आज मुंबई गोवा महामार्गावर सकाळी दाट धुके पसरल्याचं दिसून आलं। थंडी आणि धुके एकत्र पडल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सुखद अनुभव घेता आला। या धुक्याचा परिणाम आंबा आणि काजू पिकांवर होऊन किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। शिवजयंतीच्या निमित्ताने जळगाव शहरामध्ये आज शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं असून ढोल ताशांच्या गजरावर मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भारताबाहेर लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती साजरी करण्यात आली आहे। लंडनमध्ये धीरसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनने दुसऱ्यांदा मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली आहे। पाटोळे गल्लीतून शिवजयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनी लेझिमचे प्रात्यक्षिक दाखवत सजलेल्या रथामध्ये पालखीमध्ये शिवरायांची मूर्ती ठेवत अश्वावर शिवरायांच्या वेशभूषा परिधान करून मावळे वाद्यांच्या गजरामध्ये शिवरायांचा जय जयकार करत मोठ्या उत्साहात येवला शहरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली। पाटण तालुक्यातील कुठरे येथील सेवानिवृत्त कला शिक्षक DS दीक्षित यांनी पिंपळ पानावर शिवरायांच्या विविध आकर्षक छबी साकारत शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अनोखे अभिवादन केले। त्यांच्या या कलाकृतीचं परिसरातून कौतुक होत आहे। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असताना शासनाकडून त्याला परवानगी मिळत नसल्यामुळे अखेर आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दिमाखदार सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील पूर्णाकृती सोहळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार कांदेंच्या हस्ते पार पडला। शिवजयंती निमित्ताने माजी उपमहापौर सुनील खडके आणि युवा पर्व फाउंडेशन तर्फे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष करत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवप्रेमींचा उत्साह पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता माजी उपमहापौर सुनील खडके आणि युवा पर्व फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली। जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार ठेवा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्यात। आगामी लोकसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागलंय। मागील निवडणुकीवेळी जमा केलेली शस्त्रे, निवडणूकविषयी गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती तयार ठेवा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे। निवडणुकीमध्ये मागील गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे देखील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक पार पडली।
पुण्यात 24 तारखेला मोदी विरोधकांचा महामेळावा होणार आहे। 24 तारखेला होणाऱ्या मोदी विरोधकांच्या मेळाव्याला तीनही पक्ष जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। पुण्यात होणाऱ्या मोदी विरोधकांच्या मेळाव्यासाठी मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येत आहेत। अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर रात्रभर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। शिवजयंती निमित्ताने राणा दाम्पत्याच्या वतीने सोमवारी सकाळी शिवरायांचा पुतळा बसवणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होतीये। फेब्रुवारीमध्ये कापसाची निर्यात गेल्या 2 वर्षातील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे। देशातील व्यापाऱ्यांनी आशियातील प्रमुख खरेदीदारांसोबत कापसाच्या तब्बल 4 लाख गाठींच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। कापसाचे देशांतर्गत उत्पादन घटले असले तरी निर्यातीला अनुकूल स्थिती असल्याने उत्पादकांना लाभ होणार आहे। उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हवेच्या वरच्या थरातील झोतवाऱ्याचा वेग ताशी 250 इतका झालाय। त्यामुळे काश्मीरपासून पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश पर्यंतच्या भागात थंडीचा कडाका वाढणार आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रावर 21 तारीखपासून होईल। राज्यात 23 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल। पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ मतदारांना घर बसल्या मतदान करण्याची संधी मिळणार आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा विशेष उपक्रम हाती घेतलाय। मतदान केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या 80 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तींना या मतदानाचा उपभोग घेता येणार आहे। पुणे जिल्ह्यातील 2.5 लाख ज्येष्ठ मतदारांना घर बसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। राज्यातील 26 लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठांना मतदानाची संधी मिळणार आहे।